श्री स्वामी समर्थ महाराजांची बलिमूर्ती मूर्ती आहे, खूप सुंदर दिसते. त्यांनी शिंगणापूरला आहे तसं सेम तसं इथंच केलेलं आहे, उभारण्यात आलेलं आहे. ते मुंगी बनवून साखर खावा. बरोबर मध्ये गणपती बाप्पा आणि पाठीस ही स्वामी समर्थ महाराजांचं मूर्ती आहे. स्वामींचं सेज घर आहे आणि इथे बघा सगळी माहिती लिहिलेली आहे बघा. आणि इथे बघा. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण अशा मठाला भेट देणार. इथे नव्याने उभारण्यात आलं आहे श्री स्वामी समर्थांचा मठ. इथे श्री स्वामी समर्थांची मूर्ती भली मोठी आहे, तेही आपण आज पाहणार आहोत. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर बहादूरशेख नाक्यावरनं तुम्ही येऊ शकता. हे आमरस गाव आहे आणि बहादूरशेखपासून आमरसचा अंतर आहे 8 किलोमीटर. तुम्ही एस टीने पण येऊ शकता, पण एस टी टायमिंग टायमावरती असतात. सकाळची आणि संध्याकाळी जास्त एस टी असतात. आणि तुम्ही एस टी ऑटोने पण येऊ शकता, रिक्षाने. ते बहादूरशेखपासून इथे यायचे 200 रुपये घेतात. चला शेवटपर्यंत पहा, हे तुम्हाला व्हिडिओ आवडेल. चला स्वामीचं दर्शन घेऊया. चला आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आता आपण उभे आहे चिपळूणमधल्या बहादूरशेख नाक्याच्या इथे. आणि तिथून इथे तुम्हाला आमरस स्वामी मठ समर्थांच्या मठाला जायला रिक्षा पण आहेत. हे बघा, प्रायव्हेट रिक्षा करून जाऊ शकता. हे बघा, ती रिक्षा आहे. तर आम्ही इथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलो आहे मठात. आणि माझ्याबरोबर अश्विनी आहे, शौर्य आणि आराध्या, म्हणजे आमचे घाटकुळा दादा आहेत, त्यांची मुलगी आहे 2 नंबर, तेही पण आली. हे बघा, ह्या मार्गाने आपण इथं आलो आहे. आणि हे बघा, पुरा मोकळा प्लॉट आहे हा इथे. आणि हे बघा स्वामींची मूर्ती खूप सुंदर अशी आहे बघा, केवढी मोठी आहे, खूप मस्त. श्री स्वामी समर्थ. आणि इथे बघा हा मठ आहे. आणि भरपूर अजून काम बाकी आहे इथे. नव्याने उभारण्यात 2 वर्षापूर्वीच हा मठ उभारण्यात आलेला आहे. मठाला जाणारा मार्ग हा बघा, गेटच्या समोर गाड्या उभ्या करू नये. आणि बघा इथे आतमध्ये जायची एंट्री आहे गेटमधून. आणि इथे बघा दर्शनाचा टाईम लिहिला आहे, सकाळी 8 ते रात्री 8. आरतीची वेळ आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 7. आणि भव्य श्री क्षेत्र दर्शन वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेनंतर. आणि उत्सव दर्शनाची वेळ सकाळी 7 ते रात्री 9. चला गेट मध्ये आतमध्ये जा, बंद कर. स्वामीची मूर्ती खूप सुंदर आहे बघा, भली मोठी मूर्ती आहे, मस्त अशी मूर्ती आहे. आणि खाली आता सध्या काम बाकी आहे इथून. हे बघा प्लॉटमध्ये सध्या काम बाकी आहे. इथे पण काय करताय, भरपूर काम बाकी आहे. आता इथे लिहिलं आहे चप्पल बूट इथे काढावे. आणि आपण CCTV कॅमेरा कक्षात आहात. CCTVचे कॅमेरे पण आहेत. आणि इथे बघा रॅक लावले आहेत बुटा चप्पल ठेवायला, मस्त सुंदर असं केलेलं आहे. आपण पण काढून ठेवा. इथं बघू शकता श्री शनी शिंगणापूर शनी स्थळाचे प्रथम दर्शन घेऊन मठात जावे. इथून पहिलं तुम्ही मठात पहिले इथं जाऊन पुरा शनी शिंगणापूरचं दर्शन घेऊ शकता. आणि इथे थंड पाण्याचे मटके पण लावलेत, तर पाणी पिऊ शकता, पाणी वाया घालू नये असं लिहिलेलं आहे. परत इथं स्लोगन लिहिलं, पाणी वाया घालू नये. बघू शकता शनी शिंगणापूर सारखंच केलेलं सेम तसंच आहे मंदिर बघा. बजरंगबली आहेत, श्री बजरंगबली हनुमान की जय, हनुमान की जय. आणि पाठी शनी शिंगणापूर सारखा श्री शनिदेवताय नमः. तसं शनी शिंगणापूरला आहे तसं सेम तसं इथंच केलेलं आहे, उभारण्यात आलेलं आहे. खूप सुंदर असा. आणि आजूबाजूला निसर्ग पण बघू शकता, खूप सुंदर आहे. अजून सध्या भरपूर काम बाकी आहे. आजूबाजू दोन्ही साईडला झाडी आहेत. आणि ही पाळवाटी आहे छोटी.
3.5-4 फुटाची पाऊल वाट आहे, मस्त केलेली आहे. पावसात अजून सुंदर वाटेल, एकदम थंडगार. जून महिना सुरू झालाय आणि अजून पाऊस नाही आहे. खूप सुंदर असं केलेलं आहे. चला आज जाऊया, दर्शन घेऊया. कासव आहे. श्री गुरुदेव दत्त. इथे लिहिलंय मुंगी बनवून साखर खावा. ही प्रसाद आहे साखरेची. तुम्ही दर्शन आल्यानंतर ती प्रसाद खाऊ शकता, साखर. खूप सुंदर असं पादुक आहे. देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं मंत्र स्वामींचं आहे. आणि स्वामींचे दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हम गए नहीं जिंदा आहे. तर आज जाऊया. इथे बघू शकता भंडारघर आहे. त्या बाजूला श्री दामोदरजी महाराज यांची प्रतिकृती आहे. आणि तिकडे जे तुळेप्पा महाराज यांची प्रतिकृती आहे. बरोबर मध्ये गणपती बाप्पा आणि पाठीशी स्वामी समर्थ महाराजांचा मूर्ती आहे. बाजूला गणपती आहे आणि विठ्ठल भरपूर दिवस देवत बाजूला मस्त असं केलं. आणि इथे पादुका आहेत स्वामींचे. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज समाधान मठ, श्री सप्तपीठ, वासिष्ठीमध्ये स्थानम, अब्रस. मस्त. त्याचा पण घेऊ शकता. इथे प्रसाद ठेवले. मुंगी बनवून साखर खा. म्हणजे भाविक पण दर्शनासाठी आले. आपण कुठून आलाय मित्र? लोटेमध्ये आलाय. अच्छा, कसं वाटलं? पहिल्यांदा आल्यास? नाही, येऊन गेलो बरोबर. येऊन गेलं ना? इथलाच म्हणजे गावचाच आहे, इथलाच आहे वाट. लोट्यातलं दर्शनासाठी आजूबाजूच्या परिसरातले लोक भरपूर येतात इथे. प्रसन्न आहे. आणि संध्याकाळच्या दुपारची वेळ आहे ना, संध्याकाळी भरपूर गर्दी असते इथे. प्रसन्न होत वाटतं इथे. इथे बघू शकता स्वामींचं शेज घर आहे. धनाचा व उत्पन्नाचा मोठेपणा करू नये, श्री स्वामी समर्थ महाराज. खूप सुंदर असं लिहिलेलं आणि खूप प्रसन्न असं. प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत, बघू शकता. आम्ही इथे थोडं विश्रांती घेतोय. बाहेर उन्हाचा कडाका लागलाय आणि इथे बघा एकदम थंड वातावरण आहे आणि मस्त वाटते, प्रसन्न वाटते. चिपळूण शहरामधला आंबडस या गावामध्ये स्वामी समर्थांचा हा मठ आहे. खूप भला मोठा मठ आहे हा. आणि आता 2 वर्षापूर्वीच हे सर्व काम मठ नव्याने उभारण्यात आलेलं. आणि छोटं मोठं अजून भरपूर काम बाकी आहे इथे. तुम्ही आजूबाजूला असेल तर नक्कीच हा मठाला व्हिजिट करा. खूप सुंदर मठ आहे आणि प्रसन्न वाटतं. आणि आजूबाजूला बहुतेक भरपूर काय काय व्हायचं बाकी आहे. ते प्लॉट खूप मोठा आहे, आजूबाजूला बघू शकता. आणि भली मूर्ती स्वामींची ते मूर्ती पण आहे बघा. खूप सुंदर असं वाटतं. आणि दुपारच्या टायमाला इथे थंडावा वाटते, मन प्रसन्न होते. आणि इथे सोमवारची आणि गुरुवारची खूप गर्दी असते. संध्याकाळी पण 150-200च्या वरती लोक येतात. आपण मधल्या टायमाला आलोय त्यामुळे इथे जास्त गर्दी नाही. थोडे भाविक येतात इथे. आता पाहिलं असेल तुम्ही, दर्शनासाठी येतात, ये जात असतात. पण संध्याकाळी भरपूर गर्दी असते, गुरुवारची जास्त गर्दी असते. खूप प्रसन्न वाटतंय, मस्त. काय बोलतो? छान आहे. मग आम्ही पण पहिल्यांदाच आम्ही पण पहिल्यांदा मठाला आलोय.
वाटलं बघूया, जाऊन बघूया. पण खूप प्रसन्न आहे, बरं वाटते, मन प्रसन्न होते, छान वाटते. चला अजून तुम्हाला पुढे काय काय दाखवतो मी. तिथं बघू शकता तुम्ही, मोकळं असं पुरा प्लॉट आहे बाहेरच्या साईडला आणि फार ऊन आहे. इथे भरपूर थंड वाटते आणि इथे बघा सगळी माहिती लिहिलेली आहे. हे बघा आणि इथे बघा इथे बघू शकता, इथे सगळी माहिती दिलेली आहे. पूर्वजांच्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ महाराज प्राचीन काळात मुंबईतून अक्कलकोटला येताना वाशिष्ठी नदी किनाऱ्याच्या प्राशनावरती बसून श्री स्वामी समर्थ महाराज यांनी विश्रांती घेतली होती. तो हा प्राशन अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज समाधान मठ वाशिष्ठी स्थान आंबडस खेड चिपळूण येथे सर्वांना दर्शना पाहत आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मठ हा वाशिष्ठी नदी स्थान आंबडस इथे आहे आणि इथे बारकोड स्कॅन करून तुम्ही ही पूरी माहिती घेऊ शकता. तसंच ते बाहेर आल्यानंतर बघू शकता. आता आपण स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि इथे आजूबाजूला बघा सर्व झाडी लावलेली आहेत. काजूचं झाड आहे, हे बहुतेक झाडं लावलेली आहेत आणि हा इथे लिहिलेलं आहे, हा परिसर स्वच्छ ठेवा. खूप सुंदर असं आजूबाजू झाडी आहेत आणि पावसात तर अतिउत्तम मस्त सुंदर वाटेल. आणि इथे बघू शकता, इथे हवन होतं, हे बघा हवकुंड आहे ती. आणि बघू शकता श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, खूप सुंदर दिसते. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झाली. श्री स्वामी समर्थांच्या मठाला आपण भेट दिली, दर्शन घेतलं आणि पाठी बघू शकता स्वामी समर्थांची मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. मठ पण खूप मोठं आहे आणि बरं वाटलं, शांतता आहे. दुपार टायमाला तर थोडी गर्दी कमी होती आणि सोमवारच्या आणि गुरुवारच्या वेळी आलं तर खूपच गर्दी असते. आणि बहादूरशेख नाक्यापासून इथे यायचं अंतर आहे 8 किलोमीटर. रिक्षाने आलं तर 200 रुपये घेतात, प्रायव्हेट रिक्षाने आलं तर 200 रुपये घेतात. आणि एस टी पण आहे, पण एस टी टायमावरती आहेत. जे आजूबाजूचे असे त्यांना माहिती असेल एस टी टायमिंग, एस टी येते. प्लस इथून 2-3 मिनटावरती हायवे आहे, तिथून आपण इथून रिटर्न जाऊ शकतो बहादूरशेखला. ते काय दमदम नाही तर एस टीला भेटतेच. चला मग, हा स्वामी समर्थांचा मठ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल नक्की एकदा व्हिजिट करा. चला मग भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, बाय बाय बाय.